शासकीय सेवा बजावताना प्राणीमात्रांवर प्रेम करावे, प्राणीमात्रांना भोजन दिल्याशिवाय स्वतः भोजन न करणे असा परिपाठ असणारे नाशिक रोड नोट प्रेसमधील सर्वांचे लाडके कर्मचारी सलीम उस्मान शेख हे येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत। त्यानिमित्त नाशिक रोड जिमखाना येथे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुकुंद नागरे, दिलीप बर्वे, अनवर शेख, रवी लोहारकर, बबन सईद, तुळशीराम इंगळे, विलास गांगुर्डे, चंद्रशेखर पटेल, अजित पठाण, किशोर गांगुर्डे, नितीन तेजाडे, विकास बर्वे, विनोद लोखंडे, सुनील रिपोर्ट, राजू लोखंडे, भगवान मोरे, बापू लोखंडे, नंदू पोटिंदे, अविनाश कांबळे आदींसह SC/ST असोसिएशन आणि मजदूर संघ वर्क्स कमिटी आदींचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक रोडच्या गोरेवाडी 10 चाळ येथे जडणघडण झालेले सलीम शेख हे जिल्ह्यातील एक नामवंत कबड्डीपटू म्हणून ओळखले जातात। आपल्या तरुणपणी अमर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सलीम शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाभर कबड्डी स्पर्धा जिंकून तरुणांसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला होता। सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे सलीम शेख यांचे प्राणीप्रेम हे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये कौतुकाचा विषय आहे। नाशिक रोड नोट प्रेसमध्ये काम करीत असताना भटकी कुत्रे मांजरी यांना न चुकता सलीम शेख यांच्याकडून दररोज अन्नपदार्थ दिले जात होते। संध्याकाळी ठराविक वेळी ठराविक ठिकाणी सलीम शेख यांची गाडी आल्यानंतर अनाहूतपणे असंख्य कुत्रे आणि मांजरी त्यांच्या भोवती गराडा घालतात आणि सलीम शेख यांना अगदी प्रेमाने खाद्यपदार्थ देतात। हा परिपाठ अजूनही त्यांनी सुरूच ठेवला आहे। निवृत्तीनंतरही हा उपक्रम अविरतपणे चालवला जाईल असे सलीम शेख यांनी सांगितले आहे। तसेच सेवानिवृत्तीनंतर आपला कौटुंबिक व्यवसाय आणि समाजासाठी अविरत कार्य करणार असल्याचेही सलीम शेख यांनी यावेळी नमूद केले। सदर कार्यक्रमास नोट प्रेसमधील कर्मचारी व सलीम शेख यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। आज या ठिकाणी ISP मजदूर संघाचे आमचे मार्गदर्शक, कामगार पॅनलचे बी मार्गदर्शक सलीमभाई शेख यांनी ST/SC असोसिएशनमध्ये उपाध्यक्ष या पदावर आतापर्यंत कार्य केलेले ते येत्या 31 तारखेला या इंडिया सिक्युरिटी प्रेसमधून सेवानिवृत्त होऊन या ठिकाणी त्यांनी जो आजचा कार्यक्रम या ठिकाणी स्नेहभोजनाचा आयोजित केलेला आहे, सर्वप्रथम मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि सलीमबाईंच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर अतिशय प्रामाणिक आमचा कामगार, ज्यांनी या ठिकाणी भारत देशाची या ISP/CMPच्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून सेवा केलेलीच आहे। पण दुसरं एक त्यांचा जर स्वभाव तुम्ही बघितला तर या परिसरातील मांजरे असतील, कुत्रे असतील, यांना सकाळ संध्याकाळ दूध असेल, बिस्किट असेल किंवा जे बी त्यांचं खाद्य राहतं आत्तापर्यंत त्यांनी एक बी दिवस न चुकवता या ठिकाणी त्यांनी त्यांचं ते कार्य, सामाजिक कार्य केलेलं आहे आणि सेवानिवृत्तीनंतर बी ते कार्य त्यांचं चालूच ठेवणार आहे। त्याच्यानंतर ISP मजदूर संघाने दुसरी एक योजना अशी आणलेली, जो माझा कामगार ज्यांनी या देशाची 20, 30, 40 वर्षे आपल्या कामाच्या माध्यमातून सेवा केलेली, अतिशय प्रामाणिकपणे सेवा केलेली अशा कामगार बांधवांना 5 वर्ष आपण पुन्हा एकदा एक कन्सल्टंट म्हणून या ठिकाणी कामावर घेण्याची योजना या ठिकाणी जगदीश भाऊ गोडसे असतील, ज्ञानेश्वरजी जुंदे, राजेजी टाकेकर, संपूर्ण टीम जे ISP मजदूर संघामध्ये कार्यरत आहे। त्यानंतर सलीमभाईचा जे कामगार पॅनल आहे, जो आमचा ग्रुप आहे, आत्तापर्यंत या ग्रुपला त्यांचं मार्गदर्शन राहिलेलं आहे। ज्ञानेश्वर जुंद्रे असतील, यांना घडवण्यामध्ये सलीमभाईंचा अतिशय मोलाचा वाटा आहे आणि त्या माध्यमातूनच आम्ही या ठिकाणी ही जी वाटचाल संघटनेच्या ठिकाणी करतो आहे। मी ISP मजदूर संघाच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य हिंद मजदूर सभेच्या वतीनं या ठिकाणी वेलफेअर फंड कमिटी, ISP एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी, वर्क्स कमिटी, EPF, GPF ट्रस्ट, SC/ST असोसिएशन, स्टाफ युनियन या सर्व संस्थांच्या वतीनं सलीमबाईंना त्यांच्या सेवापूर्तीच्या या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। सलीमभाई शेख यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते माझे 30 वर्षापासूनचे मित्र आहे आणि ती आमची अशी ओळख झाली की आम्ही संस्थेच्या माध्यमातून त्यांची ओळख झालेली। मी पण ST/ST असोसिएशनचा सदस्य असल्यामुळे तर थोडंफार कसं आहे, थोडंफार काही असतं, काही कारणास्तव काही झालं, पण त्यावरती त्यांनी तोडगा काढून सर्व संस्था कशी सुरळीत चालत हे त्यांनी काम केलेलं आहे। सलीमभाई शेख यांचं प्राणी मात्रावर इतकं प्रेम आहे का ते ना घरच्या मुलांना, मुलींना ते इतके त्यांना बोलतात का ते मलाच माहिती आहे का मी समजू शकतो का ते प्राण्यांना जर जेवण दिल्याशिवाय ते स्वतः घरी जेवती नाही। त्यांचा असा जीव आहे का ते तर जेवले नाही तर मग त्यांना असं वाटतं का मला जेवायचं नाही। कारण काय माहिती आहे, इथं जिमखान्यावरती जेवढे डॉग आहे, जेवढे मांजर आहे, प्रेसमध्ये जेवढे डॉग मांजर आहे, तेवढं त्यांच्यावरती त्यांचं इतकं प्रेम आहे
तर ते आणि त्या प्राणी मात्राला असं माहिती आहे का त्यांच्या गाडीजवळच फक्त ते येतील. एवढं सांगता येताना का म्हणजे काय असं बरोबर त्यांना भरपूर युनियनचे लीडर असू कोणचे पण लीडर असू सर्वांचा विरोध झाला. पिंजरे आले मांजरे आले काय झालं तो काहींनी मांजरे धरून नेल्या कुत्रे धरून नेले पण त्याचं प्रेम काही कमी नाही झालं. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हाच विषय त्यांनी भरपूर धरून नेले धरून न्यायला पण त्यांचं प्रेम काही कमी नाही झालं. त्यांनी विरोध पत्कारला पण त्यांचं प्राणी मात्रावरचं प्रेम काही कमी नाही झालं. असं सलीमभाई शेख आज 31 तारखेला आपल्या प्रेस इंडिया सिक्युरिटी प्रेसमधून रिटायर होत आहे. आज त्यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे. सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घ्यावा लाभ घ्यावा. धन्यवाद. जय भीम जय बुद्ध. आमच्या इंडिया सिक्युरिटीजमधील आमचे मित्र आमचे मार्गदर्शक सलीमभाई शेख तसेच आमच्या इंडिया सिक्युरिटीज आणि करन्सी नोट प्रेसच्या SC आणि SC असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री सलीमभाई शेख हे खूप एक चांगले आमचे मार्गदर्शक म्हणून काम करतात. ते स्वतःचं काम सांभाळूनही इतर काम म्हणजे ते असोसिएशनचं काम असेल आमच्या संघटनेचं काम असेल ते प्रामाणिकपणे आणि कष्टाने करतात आजपर्यंत करत आलेले. मी निश्चित म्हणेल की जसं आता भावने सांगितलं की जसं ते स्वतःचं काम करत असताना किंवा परिवाराची जबाबदारी सांभाळत असताना एक सामाजिक जबाबदारी म्हणून एक प्राणीमात्रावरती त्यांचे सुद्धा खूप प्रेम आहे. त्या माध्यमातून खूप एक सामाजिक कामसुद्धा ते या ठिकाणी करतात आणि आमच्या संघटनेला चांगलं मार्गदर्शन करतातच आहे. यापुढे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही ते संघटनेला असेल किंवा असोसिएशनला असेल हे चांगलं मार्गदर्शन करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आहे. आणि त्यांनी आज त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त खूप असे सुंदर असे स्नेहभोजनसुद्धा या ठिकाणी आयोजित केले आहे. त्यानिमित्ताने आम्ही या ठिकाणी इथं आलेलो आहे. मी सलीमभाईंना सेवानिवृत्तीनंतर त्यांचं आयुष्य सुखसमृद्ध भरभराटीचं जावं त्यांना यश लाभो अशी मी आमच्या संघटनेच्या वतीने मजूर संघाचे आमचे जलश्री जगदीजी गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानश्री जुंद्रे पैलवान संघटनेचे उपाध्यक्ष कार्तिकी डांगे मी आमच्या सर्वांच्या वतीने मी सलीमभाईंना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो. धन्यवाद. सलीमभाई आणि आम्ही तसे जवळजवळ 45 वर्षाचे मित्र आहोत आणि आज मोठा आनंदाचा क्षण आहे. प्रदीर्घ 34 वर्षाची सेवा करून आज ते यशस्वीरित्या निष्कलंक सेवानिवृत्त झाले आहे. त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. खरं तर आम्ही व्यायामशाळेपासूनचे ते मित्र आहेत. ही मैत्री आमची आजपर्यंत टिकून आहे. आमच्या लग्नाकार्यात एकमेकांचे येणं जाणं आणि सलीम तेवढ्या मैत्रीच्या बाबतीत तेवढा हकदार आहे. सलीमचं पुढील भविष्य पुढील आयुष्य चांगलं दीर्घ आरोग्याचं जावं सुखद समाधान असावं ही ईश्वरचरणी अल्लाचरणी प्रार्थना करतो. सलीमभाईंना आम्ही आता व्यायामाला आम्ही तर बरोबरच भेटणार आहे. आता त्यांनाही सवड मलाही सवड मी त्यांच्या पुढील आयुष्याला खूप खूप शुभेच्छा देतो. 2 मिनटं मी बोलू. अस्सलाम वालेकुम. जो हम जो बचपन के दोस्त थे प्रेस का कोई मतलब नहीं. आज हमारे दोस्त की सलीमभाई की 34 ईयर्स सेवा हुई और बच्चों की तरक्की मेन कि एक लड़का M.Com और हार्डवेयर की बड़ी दुकान डाले और दूसरा लड़का जो CA चार्टर अकाउंटेंट लास्ट ईयर की. ये बहुत तरक्की हो गई. यानी कि हम रहे प्यार मोहब्बत से बहुत इज्जत से खेल खुल के और प्रेस में मैं भी ज्वाइन हुआ. मैं पहले ऐसा ही था. अभी भी हमारी दोस्ती बहरहाल है और आगे भी रहेंगी कि अल्लाह ताला से मैं उम्मीद करता हूँ और उसको आगे उसकी फैमिली की उसकी सेहत के लिए मैं अल्लाह ताला से दुआ करता हूँ. एकदम जीवाचा मित्र आणि प्रेसला लागायच्या अगोदरपासून आम्ही व्यायामशाळेत आलो तेव्हापासून आमचे मित्र आहे आणि कधी कुठेही भेटला तर जय भीम शिवाय बोलणार नाही. ती 4-4 असो काही असो जय भीम पहिला राहील आणि एकदम हसतमुखत माणूस. कधी असं त्याच्या चेहऱ्यावर कधीच मी हे बघितले नाही की असं टेन्शनमध्ये आहे काही. कधी बी एकदम हसतमुखत राहणारा माणूस. त्याला पुढच्या आयुष्यात भविष्यासाठी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथून पुढं तुमचं आरोग्य निरोगी जाऊ हेच प्रार्थना करतो. इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघ त्याचबरोबर SC/ST असोसिएशन या सर्वांच्या वतीनं आलेल्या सर्व कामगारांचे या ठिकाणी स्वागत. आमचे मित्र सलीमभाई शेख हे 33 वर्ष सर्व्हिस पूर्ण करून इंडिया सिक्युरिटी प्रेस SPM सेलमधून सेवानिवृत्त होत आहेत. सलीमभाईंबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी SC/ST असोसिएशनमध्ये सातत्यानं गेले 25 वर्ष झाले पदाधिकारी म्हणून त्यांनी पद भूषवले आणि आता सेवानिवृत्त होत असताना ते उपाध्यक्ष पदावर सेवानिवृत्त होत आहेत.
त्याचबरोबर सातत्यानं त्यांनी त्यांच्या शरीरयष्टी म्हणजे देशाची सेवा करत असताना पासपोर्ट या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट्स त्यांच्या हातून पास होत असताना त्यांनी देशाची पण सेवा केली, त्याचबरोबर त्यांच्या परिवाराची आणि स्वतःची पण शरीरयष्टी त्यांनी अतिशय सांभाळलेली. त्यांचे 2 मुलं 1 मुली, मुलांनाही चांगला व्यवसाय या ठिकाणी त्यांनी टाकून दिलेला आहे. मुलगी जावई अतिशय चांगला परिवार. त्याचबरोबर त्यांनी ISPमध्ये कामकाज करत असताना, देशसेवा करत असताना एक प्राणीमात्रांची सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा केलेली. इथले ISPमधले प्रेमायसेसमध्ये असलेले सर्व प्राणीमात्र सातत्यानं रोज संध्याकाळी त्यांची वाट बघतात. आम्ही कितीही त्यांचं प्रयत्न केलं त्या प्राण्यांना बोलवण्याचा, परंतु सलीमबाईंची गाडीचा आवाज आल्याबरोबर त्या ठिकाणी ते सगळे प्राणी एकत्रित होतात. त्यांना जे काही खाद्य देण्याचं काम निस्वार्थीपणाने सलीमबाईंनी केलेलं, म्हणून सामाजिक असेल, आतमधलं प्रेसमधील असेल, सर्व कामकाज या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. माझ्या मते त्यांचं उर्वरित आयुष्य सुखसमाधानाचं भरभराटीचं जाऊ एवढंच या ठिकाणी अल्लाह तालाच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या मुलाला ते व्यवसायामध्ये हातभार लावणार आहेत. आम्ही तर मजदूर संघाच्या वतीनं त्यांना विनंती केली. आमचे संघाचे नेते सन्माननीय जगदीशजी गोडसे, ज्ञानेश्वरजी जुंद्रे, राजेजी टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीणजी बनसोडे, संपूर्ण टीम आम्ही तर पुन्हा त्यांना बोलवतो आहे 5 वर्षासाठी. परंतु सलीमबाईंचं म्हणणं आहे की मी आता परिवारासाठी वेळ देतो. परिवारातला मुलाचा जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय मी सांभाळण्याचं काम करतो. पुन्हा एकदा आमच्या ISP मजदूर संघ, वर्क्स कमिटी, वेलफेअर, SC ST असोसिएशन, डॉक्टर BR फाउंडेशन, सर्व संघटनेच्या वतीने, त्याचबरोबर ISP एम्प्लॉई सोसायटीच्या वतीने सलीमबाईंना लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे, नाशिक.